आम्हाला इथून बिलकुल रस्ता नाही आहे। आता आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाचा काय प्रॉब्लेम झाला, बरं वाईट झालं तर आम्ही जाणार कुठून, कुठे नेणार त्यांना? आणि इथून जायला रस्ता नाही आहे, गटारीवरती लाद्या टाकलेल्या नाही आहेत, काय करणार? गटार पूर्ण ओपन आहे आणि गटाराचं पाणी सगळं सांडपाणी त्याच्यातून जाते। मच्छर डेंगू वगैरे सगळं हे होतात ना आजार, ह्यांना पण समजायला पाहिजेत ना की असं काढतात तर काढतात पण मग न्यायला नको का कचरापेटीत टाकायला वगैरे? हे सगळं दुरुस्ती झाली पाहिजे ना, हे नगरसेवकांचंच काम असतं ना की आम्ही आता सिमेंट घेऊ, लादी घेऊ आणि बसून करायला ते। आणि रस्ता पण एकदम अंधारात असतो, कुत्रे वगैरे असतात आणि रात्रीच्या वेळी आम्ही येतो, क्लासेस असतात, कामावरून येतो। मुलांना याला मेन म्हणजे ती पोल तिकडे असा ठेवलाय ना की त्या वायरी लटकत असतात आणि त्याच्यामुळे अशी भीती वाटते की मोठा पाऊस आला किंवा वादळ झालं तर वायर बीर पडली तर मुलांच्या अंगावर पडेल। हा पूर्ण एरिया असा वाळीत टाकल्या असं झालेला आहे पूर्ण। बघा तुम्ही इथे सर्व बघू शकता, रस्ता पण बघू शकता, कुठून येणार काय येणार? आम्ही निवडून तर देतो सगळ्यांना, पण ते असं हो म्हणतात आणि करत नाही, काही नाही कामं। मग आता याचं काय करायचं? नगरसेवक आता ते 5 वर्ष झाल्यावर कोण इकडे आले? कोणीच नाही आलेत। यायला तर पाहिजे ना बघायला। सगळ्यांना लाद्या बसवून दिल्यात, आमचे मुलं पडतात, गुडघे फुटतात, डोकं फुटतं त्यांचं। आम्हाला मदत करून द्या, आम्ही त्यांना मदत करणारच आहेत। गरीब लोकांना मदत नाही तर कशाला पाहिजे? मग इकडचा पोल होता तो कापून टाकला, तिकडे लाईट नाही, इकडे लाईट नाही, सर्व म्हातारी माणसं येणार जाणार कसे जाणार? समस्या दूर होत नाही। मागची गटर पण तशी आहे, ही पण तशीच आहे। रेणुका जोशी आहेत उभ्या, आम्ही त्यांना निवडून देणार आहेत आणि त्या सगळ्या आमच्या समस्या सोडणार आहेत सगळ्या। त्याने आधी पण मदत केलं आहे, म्हणजे जेव्हा बिल्डिंग पाडण्यात आलेले तेव्हा आम्ही त्यांच्याचकडे मदतीसाठी गेलेले। मग आता आम्ही सिटीला मत देऊ, सिटीला निवडून देऊ। शिट्टी फुकून मग आपण पण मग काय करायचं?